बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तीव्र दाबाच्या क्षेत्रामुळे गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे 3 दिवस कोकण किनारपट्टीसह पालघर आणि मुंबईत ढगाळ वातावरण आणि पाऊस राहील, तर बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रीवादळामुळे विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे। दरम्यान 5 नोव्हेंबरनंतर पाऊस माघारी फिरून हळूहळू थंडीची चाहूल लागेल। अतिवृष्टीने खरीप हंगामातील लाखो हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय। शेतकऱ्यांसाठी शासनाकडून भरपाईची घोषणा झाली आहे। दुसरीकडे मात्र रब्बी हंगामाच्या तोंडावर विविध खत कंपन्यांनी खतांचे दर वाढवून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। बंगालच्या खाडीत उफाळलेलं मोन्था चक्रीवादळ अरबी समुद्रावरील खोल कमी दाबाचा पट्टा, यामुळे देशाचं हवामान पूर्णपणे बदललंय। पुढील 4 ते 5 दिवस देशाच्या मोठ्या भागात पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची दाट शक्यता आहे। पंढरपूर इथे 2 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी यात्रा सोहळा पार पडणार असून त्यानिमित्त विठुरायाचे भक्त आतापासूनच पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कार्तिकी एकादशी यात्रेसाठी 1000हून अधिक बस सोडणार असल्याची घोषणा केली आहे। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये शिवाई ई बसेस सेवेला शुभारंभ झालाय। या आधुनिक ई बसेसचं लोकार्पण राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते करण्यात आलं। कोकणातील प्रवास आता आधुनिक, प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे। उद्घाटनाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या सांगलीच्या वसगडे येथील रेल्वे उड्डाणपुलाचं अखेर उद्घाटन झालं। माजी खासदार संजय काका पाटलांच्या कार्यकर्त्यांनी जेसीबीनं बॅरिकेड्स हटवत उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला केला। त्यानंतर काँग्रेस खासदार आमदारांनी धाव घेत पुलाचं उद्घाटन उरकून घेतलं। त्यामुळे उद्घाटन नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं। शेताकडे जाणारा रस्ता अडवल्यानं शेतकऱ्यांनी धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं। रस्ता मोकळा करून द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या निषेधार्थ अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी श्रद्धांजलीपर कॅन्डल मार्च काढला। यावेळी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या व्यक्तींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली। लातूर शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या महावितरणाच्या कार्यालयामध्ये बीड जिल्ह्यातील एका व्यापाऱ्यानं स्वतःला कोंडून घेतलं होतं। महावितरणाच्या लातूर परिमंडळात येत असलेल्या बीड जिल्ह्यातील महावितरणाचे अधिकारी हे आपल्या जागेतील विद्युत लाईन दुसरीकडे नेण्याकरता पैशाची मागणी करतात, पैसे देऊन देखील कामाला टाळाटाळ करतात असा आरोप या व्यापाऱ्यानं केला। भारतीय क्रिकेटर युवराज सिंह यांचे वडील योगराज सिंह यांनी तख्त श्री हजूर साहिब नांदेड इथे दर्शन घेतलं। यावेळी संत बाबा कुलवंत सिंहजी यांनी त्यांचा सत्कार केला। एसआयआर बाबत पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगानं मोठी घोषणा केली आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार म्हणाले की बिहारमध्ये एसआयआरच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर आता एसआयआरचा दुसरा टप्पा देशातील इतर निवडक राज्यांमध्ये देखील लागू केला जाईल। दुसऱ्या टप्प्यात देशातील 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तो लागू केला जाईल। कोल्हापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणून ओळखली जाणारी आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी काढण्यात येणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी यासंदर्भात अधिकृत कार्यक्रम जाहीर केला। दरम्यान मतदार याद्या तयार करण्याचं काम वेगात सुरू असून निवडणुकीसाठीची सर्व प्राथमिक तयारी अंतिम टप्प्यात आहे। पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचं आरक्षण कधी पडणार याकडे राजकीय कार्यकर्ते, इच्छुक उमेदवारांचे डोळे लागले होते। अखेर राज्य निवडणूक आयोगानं या तारखा जाहीर केल्यात। 11 नोव्हेंबर रोजी प्रारूप आरक्षण सोडत जाहीर होणार आहे। या आरक्षणावर 24 नोव्हेंबरपर्यंत नागरिकांना हरकती आणि सूचना नोंदवल्यानंतर 2 डिसेंबरला अंतिम आरक्षण सोडत जाहीर होणार आहे। मावळमध्ये राजकारणाचा पारा चढू लागलाय। पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होताच मावळमधील महाविकास आघाडीनं पत्रकार परिषदेत एकत्र लढण्याचे स्पष्ट संकेत दिलेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांबरोबर आघाडी करण्याबाबत काँग्रेस पक्षाच्या बैठकीत मतभेद दिसून आले। अनेक तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी आघाडी करण्यास विरोध केला, तर काहींनी आघाडी करण्याची मागणी केली। त्यामुळे आता तालुकानिहाय निरीक्षकांच्या बैठका होतील। त्या बैठकीतील अहवालानंतर स्वबळावर लढायचं की आघाडी करायची याचा निर्णय घेतला जाणार असल्याचं पक्षाचे जिल्हा निरीक्षक आणि माजी मंत्री रमेश बागवे यांनी स्पष्ट केलं। वोट चोरी आणि मतदारांच्या नावाच्या अदलाबदली, दुबार नावं अशा संदर्भात पंढरपूर शहरात नगरपालिकेच्या रचनेमध्ये 12,600 नागरिकांनी हरकती दाखल केल्यात। काँग्रेसचे शहराध्यक्ष आदित्य फतेपूरकर यांनी याबाबत थेट सत्ताधाऱ्यांना इशारा देऊन मतदान प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी हरकतींवर तात्काळ निर्णय घेण्याचं आवाहन केलंय। आगामी नगरपरिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपकडून लोणावळ्यामध्ये उमेदवारी अर्ज वितरणाला सुरुवात झाली आहे। पहिल्याच दिवशी भाजप कार्यालयामध्ये उमेदवारांच्या रांगा लागल्या। 22 अर्ज नगरसेवक पदांसाठी तर 5 अर्ज नगराध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी घेतलेत।
भाजपच्या मुंबईतील नवीन प्रदेश मुख्यालय इमारतीचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। या इमारतीच्या जागेवरून संजय राऊतांसह विरोधकांनी भाजपवर आरोपांच्या फैरी डागल्यात। राफेलच्या वेगानं या इमारतीसाठी परवानग्या मिळाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय। तर मुंबईत उभारण्यात येत असलेल्या या भाजप मुख्यालयावरून राजकारण तापलेलं आहे। पाहुयात त्या संदर्भातला एक महत्त्वाचा रिपोर्ट। भाजपच्या मुंबईतल्या कार्यालयाचं भूमिपूजन, कार्यालयाच्या जागेवरून राऊतांचे आरोप, भाजपचा राऊतांवर जोरदार पलटवार। मुंबईतल्या भाजपच्या नवीन कार्यालयाचं भूमिपूजन करण्यात आलं। उधळ मारून उद्घाटन केलेलं आहे। या भूमिपूजन सोहळ्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्वच प्रमुख भाजपचे नेते उपस्थित होते। मुंबईतील मरीन लाईन्स इथं नव्यानं उभारण्यात येणाऱ्या भाजपच्या कार्यालयाच्या जागेवर मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला। या प्रकरणी संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिलंय। भाजपनं राऊतांचे हे आरोप फेटाळून लावलेत। सर्व अडथळे बरं का, कधी 24 तासात, कधी 2 तासात, कधी तासाभरात अडथळे दूर करून ती जागा महापालिकेची ही भारतीय जनता पक्षाला देण्यात आली। 3.5 वर्ष राज्यामध्ये प्रशासन आहे मुंबई महापालिकेत आणि त्या प्रशासकाच्या माध्यमातून हा संपूर्ण व्यवहार करून घेतला। भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे। त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो। या कार्यालयाच्या मंजुरीबाबतची फाईल वेगानं फिरवून तात्काळ निर्णय घेण्यात आल्याचा दावा संजय राऊतांनी केला। महापालिकेमध्ये नागरी सुविधांच्या संदर्भात अनेक विषय पडलेले आहेत, त्यांच्या फाईल्स हलत नाही। अद्याप मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांच्या मदतीची फाईल हललेली नाही। दिवाळी झाली तरी पण भारतीय जनता पक्षाच्या पंचतारांकित हेडक्वार्टरची फाईल ज्या राफेलच्या वेगानं हल्ली ते रहस्य त्या जमिनीखाली दडलेलं आहे, ज्याचं भूमिपूजन अमित शहा करतायत। ते रहस्य ते जेव्हा कुदळ मारतील तेव्हा ते रहस्य बाहेर येईल, फाईल बाहेर येईल। ती भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांसाठी कार्यालय उभं करते। आम्ही स्वतःसाठी पंचतारांकित 5 स्टार घरं बांधत नाहीत। संजय राऊत, तुम्ही स्वतःसाठी 5 स्टार अलिबागला बंगला बांधताय। मातोश्री 5 स्टार बांधली जाते। भारतीय जनता पार्टी स्वतःसाठी 5 स्टार घरं बांधत नाही तर कार्यकर्त्यांसाठी कार्यालय बांधते। ते सुद्धा 90 कोटीला आम्ही जमीन विकत घेतली आणि त्याची रीतसर पूर्ण कारवाई केली आणि त्याच्यानंतर या जागेचं भूमिपूजन आज केलं जाते। भारतीय जनता पार्टीचा सामान्य माणसाप्रमाणे सगळ्या परवानग्या घेऊन कार्यालयासाठीची ही जागा घेतल्याचा दावा करत विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी खोडून काढले। भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही। हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो। मला पहिल्या दिवशी माहिती होतं की आपण ज्या वेळेस कार्यालयाकरता जागा घेऊ, काही नतद्रष्ट लोक बसलेलेच आहेत, रोज ते प्रश्न विचारतील। त्यामुळे मी पहिल्या दिवशी मनोजला सांगितलं होतं, मनोज, सरकारी जागा नको, जी जागा आहे ती विकत घेऊ आणि विकत घेताना महानगरपालिकेचे सगळे नियम हे आपण पाळू। प्रदेशाचे अध्यक्ष भाजपच्या मुंबईतल्या या कार्यालयाचं भूमिपूजन पार पडत असताना त्यावर राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी मात्र झडू लागल्यानं राजकारण तापलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। माथेरानची राणी अर्थात प्रसिद्ध मिनी ट्रेन 1 नोव्हेंबरला पर्यटकांच्या सेवेत धावणार आहे। मात्र सततच्या पावसामुळे घाटातील कड्यावरचा गणपती या ठिकाणी झालेल्या भूस्खलनामुळे मार्ग धोकादायक झाला आणि या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं परिसरात संरक्षण भिंत बांधून मजबूतीकरणाचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय। राज्यात 15,631 पोलीस शिपायांची पदभरती होणार आहे। त्यात सोलापूर ग्रामीणमधील 90, सोलापूर शहर पोलिसांकडील 96 आणि राज्य राखीव पोलीस बल आणि कारागृह शिपाई यांची सुमारे 55 पदं आहेत। उमेदवारांना अर्ज भरण्यासाठी 29 ऑक्टोबरपासून 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे।
MMRDAनं मुंबईत 3.0 अर्थात KSC नवनगर उभारणीसाठी सिडको आणि MIDC यांच्या धर्तीवर भूसंपादन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यासाठी लवकरच धोरण जाहीर केलं जाणार आहे. त्यामध्ये 12.5% किंवा 22.5% असे 2 पर्याय जमीन मालकांना देण्याचा विचार केला जातोय. भटके कुत्रे लहान मुलांवर करत असलेल्या हल्ल्यांबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून दखल घेतलेल्या प्रकरणात आदेश देऊन देखील राज्यांनी प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल न्यायालयानं तीव्र संताप व्यक्त केला. कुत्र्यांनी हल्ला करण्याच्या घटना सातत्यानं घडत असून त्यामुळे आपल्या देशाची प्रतिमा परदेशांमध्ये खालावत आहे असेही ताशेरे सर्वोच्च न्यायालयानं ओढले. बी फार्मसी अभ्यासक्रमाच्या 3ऱ्या फेरीमध्ये 6,921 विद्यार्थ्यांना कॉलेजमधील जागांचं वाटप करण्यात आलेलं आहे. 30 ऑक्टोबरपर्यंत कॉलेजमध्ये जाऊन प्रवेश घेता येणार आहे. देशी बनावटीचे पिस्टल मध्य प्रदेशातून सांगली जिल्ह्यामध्ये विक्रीसाठी आणणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलं. या दोघांकडून 5 पिस्टल आणि 12 जिवंत काडतुसांसह 3,23,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. वाशिमच्या अकोला नांदेड या महामार्गावरील मालेगाव ते रिधोरा दरम्यानच्या पुलावर सोयाबीनची पोती घेऊन जाणाऱ्या एका ट्रकला आग लागली. या आगीमध्ये ट्रक जळून खाक झाला. सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मनसे आणि महाविकास आघाडीतर्फे मुंबईत 1 नोव्हेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तयारी ठाकरे बंधूंकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक घेऊन 1 नोव्हेंबरचा मोर्चा दिशादर्शक ठरेल अशी तयारी करण्याच्या सूचना केल्या. राम जन्मभूमी मंदिराचं अपूर्ण राहिलेलं काम पूर्ण झाल्याची घोषणा श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टनं केलेली आहे. त्याच पार्श्वभूमीवर 25 नोव्हेंबरला भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. 6,000 ते 8,000 जणांना निमंत्रित करण्यात येणार आहे. छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यातील कन्नड, फुलंब्री आणि पैठण तालुक्याच्या काही भागात मुसळधार पाऊस झालाय. जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून ठिकठिकाणी पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी आणि नुकसान भरपाई म्हणून प्रति एकर 50,000 रुपये मिळावे या मागणीसाठी बच्चू कडूंनी अमरावती जिल्ह्यातून काढलेला महाएल्गार ट्रॅक्टर मोर्चा वर्ध्यात पोहोचलाय. मंगळवारी हा मोर्चा नागपूरमध्ये दाखल होणार आहे. अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल आदिवासी एकता महासंघ आणि आदिवासी संघटनांच्या वतीनं आरक्षणात अन्य समाजानं केलेल्या घुसखोरीच्या निषेधार्थ बोगस घुसखोरी हटाव जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. आदिवासी समाजाच्या वतीनं अकोला जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. या मोर्चामध्ये आदिवासी समाजातील महिला, पुरुष, युवक आणि युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. अहिल्यानगरच्या कर्जत तालुक्यात पुन्हा मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे. आधीच निसर्गाच्या कोपानं त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंता अधिक वाढल्यात. पावसानं जोर धरल्यानं नागरिक आणि शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण आहे. नांदेड शहरातील पूरग्रस्तांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीसाठी सत्तेत असलेल्या शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला. यावेळी नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत जिल्हाधिकाऱ्यांची गाडी अडवली. यावेळी प्रशासनानं पुन्हा पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्राम यांनी आपण येत्या वर्षभरात पुन्हा मंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. गडचिरोलीतील एका सभेत बोलताना आत्राम यांनी हे संकेत दिलेत आणि त्यानंतर देसाईगंज येथील दुसऱ्या सभेत महायुतीतच निवडणुका लढण्याचा उच्चार त्यांनी केला. पालघरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जोरदार धक्का दिलाय. मोडगाव गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख कुंदन संखे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला. हा मोडगाव गटातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. हा महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जातोय. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी येथे स्थानिकांनी केलेलं आंदोलन तब्बल 9 तासांच्या रास्ता रोकोनंतर मागे घेण्यात आलं. वाघ वन्यजीव संघर्षानं प्रभावित गावांमध्ये दिवसभर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची गस्त आणि वाघाला पकडण्यासाठी तातडीनं 2 शूटर्स पाठवण्याची मागणी मान्य झाल्यानंतर स्थानिकांनी आंदोलन मागे घेतलं. गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कापणीला आलेल्या धान पिकाचं मोठं नुकसान झालंय. यासंदर्भात तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नुकसानग्रस्त भागाचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करू असं आश्वासन गोंदिया जिल्ह्याचे नवनियुक्त पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिलंय. रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे बंदरात सलग 3ऱ्या दिवशी वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या अनिश्चित हवामानामुळे मच्छीमारांची चांगलीच तारांबळ उडाली आणि बोटी सुरक्षेच्या कारणास्तव किनाऱ्यावर परत आणण्यात आलेल्या आहेत.